2024च्या दिवाळीच्या आदल्या रविवारी शनिवार रविवारी आम्ही अष्टविनायक दर्शन करायचं ठरवलं आणि सकाळी पहाटेच उठलो 4 वाजता साधारण उठून आवरून निघालो. दरवेळी आम्ही मोरगावपासून सुरुवात करतो. मोरगाव, मग सिद्धटेक, मग थेऊर, रांजणगाव असं. पण यावेळी ठरवलं की चला आपण एकदा थेऊरपासून सुरुवात करूया. आणि थेऊरपासून सुरुवात करण्यासाठी आम्ही निघालो हडपसर मार्गे. आम्ही ठरवून निघालो होतो की ओझरलाच राहायचं आणि लेण्याद्री एकतर पहिल्याच दिवशी करायचं आणि संध्याकाळी ओझरला वस्ती करून पहाटे ओझरच्या गणपतीचं दर्शन घेऊन आपण निघता येईल. सोलापूर हायवेवर थेऊर फाट्यावरून आम्ही निघालो चिंतामणीच्या दर्शनाला. सकाळी 6:45ला पोचलेलो असल्याकारणाने काही एक गर्दी नव्हती. तिथून आम्ही मोर्चा वळवला मोरगावला. मयुरेश्वराचं दर्शन घेऊन थोडंफार तिथंच खरेदी वगैरे करून आम्ही मग आमचा मोर्चा वळवला सिद्धटेकला. मुलीला आमच्या थोडंसं शॉपिंग करायची हौस खूप, पण विंडो शॉपिंगच करू दिले तिला. हे घ्यायचं का ते घ्यायचं का फक्त विचारायचं, द्यायचं काहीच नाही. दौंड होऊन नव्याने तयार झालेल्या सुंदर अशा रस्त्यावरून आम्ही निघालो सिद्धटेकला. उजव्या सोंडेच्या सिद्धिविनायकाचं दर्शन घेऊन आम्ही थोडीफार पर्स वॉलेट वगैरे खरेदी तिथं केली. सिद्धटेकला लेदरच्या खूप साऱ्या वस्तू तुम्हाला पाहायला मिळतील. तिथून आम्ही निघालो आता रांजणगावकडे. भीमा नदी ओलांडली आणि त्याच मार्गाने आम्ही निघालो रांजणगावला. पुढे काष्टीच्या पुढे थोडासा खराब रस्ता लागला, जो की ज्याचं काम चालू असल्यामुळे मोठे मोठे खड्डे भेटले. साधारणतः रांजणगावला भयानक गर्दी सापडते, पण यावेळी काहीच गर्दी नव्हती. कोणतरी फोटो काढा रे बाबा म्हणत आम्ही एका व्यक्तीकडून फोटो काढून घेतला आणि आम्ही निघालो ओझरला. नवीनच तयार झालेल्या वळणावळणाच्या रस्त्यावरून आम्ही नारायणगावला पोचलो आणि गुगल मॅपला फॉलो करताना असं लक्षात आलं की इथे तर रस्ताच नाही आहे, सध्या काम चालू आहे. मग नाईलाजाने आम्हाला काँग्रेसच्या शेतात गाडी घालून आम्हाला बाहेर पडावं लागलं. ओझरजवळ गेल्यानंतर आम्ही ठरवलं आधी लेण्याद्री करायचं आणि लेण्याद्रीला हॉटेल गिरिजामध्ये असलेल्या बदकांच्या मागे लागलेली माझी मुलगी, तिला आम्ही सावरून घेऊन गेलो लेण्याद्रीला. इतर वेळी जे सिद्धटेकला जेवण करायचो ते यावेळी आम्ही रांजणगावलाच महाप्रसाद म्हणून घेतला. आता घेतलेला महाप्रसाद जिरवायची वेळ आली. माझ्या लेकीने तर आधीच वॉर्निंग दिलं, बाबा मला हात लावायचं नाही, मीच चढणार. एक एक करत पायऱ्या चढत होते आणि कौतुकाने लोक बघत होते. आम्हालाही वाटलं 10-12 पायऱ्यानंतर थकून जाईल, पण बाई काय ऐकायला तयार नाही. जवळजवळ 70% पायऱ्या तिने असंच हात धरून हात सोडून एकटेच चढल्या. नंतर मग म्हणू लागले, बाबा थोडं वर घे ना. मग म्हटलं ठीक आहे बाई, ये खांद्यावर बस. मग खांद्यावर बसून तिला घेऊन जाऊ लागलो. वरती गेल्यानंतर गिरिजात्मजाची शांतीच वेगळी आणि तिथून दिसणारा निसर्ग अप्रतिम, अवर्णनीय. इथंही काहीच गर्दी नव्हती. मग मनात द्विधावस्था तयार झाली की बाबा आपण ओझरला वस्ती करायचं की पुढे प्रवास चालू ठेवायचा. लेण्याद्रीच्या गुहेत थोडं शांत बसून झाल्यानंतर आम्ही परतीचा प्रवास सुरू केला. यावेळी पण मुलीने 100% पायऱ्या खालपर्यंत एकटीच उतरून आली. तिथून लागलीच आम्ही ओझरला पोहोचलो. विघ्नेश्वराचं दर्शन घेऊन आम्ही निघालो महडकडे. आता इथून पुढच्या प्रवासात लागणार होता म्हणजे चाकण-एमआयडीसीचा भाग. ट्रॅफिक ओलांडून आम्ही पोचलो महडला साधारण 9च्या दरम्यान. 9ला दर्शन घेतल्यानंतर तिथल्या लोकांनी सांगितलं की महड रात्री 12पर्यंत चालू असतं, पण पाली रात्री 10 वाजता बंद होतं. तर तुम्ही घाई करून पालीला जा. आणि बल्लाळेश्वराने आमचं ऐकलं आणि 10च्या आधी आम्ही पालीला पोचलो. दर्शनानंतर जेवण करून आम्ही निघालो घरी. 3 वाजेपर्यंत घरी पोचलो.